नमस्कार. चला, आज ऐकूया एक खूप सुंदर गोष्ट. एका छोट्याशा दिव्याची आणि त्याच्या मोठ्या ओळखीची. ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर एक बोधकथा आहे, जी आपल्याला आपल्या स्वतःच्या किमतीची, आपल्या मूल्याची आठवण करून देईल. मग तयार आहात या दिव्याच्या प्रवासात सामील व्हायला? चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातच करूया एका थेट प्रश्नाने. खरंच सांगा, एखाद्या गोष्टीचा आकार महत्वाचा असतो का? म्हणजे एखादी गोष्ट लहान आहे म्हणून तिचं महत्त्व कमी होतं का? हाच प्रश्न या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे. आणि मला खात्री आहे, ही गोष्ट ऐकल्यावर आपण सगळेच यावर नक्की विचार करू. तर गोष्ट आहे एका छोट्याशा अगदी साध्या मातीच्या दिव्याची. तोच आहे आपल्या कथेचा नायक. दिवाळीचे दिवस आहेत, सगळीकडे कसं उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. पण आपला हा छोटा दिवा, तो मात्र एका कोपऱ्यात बसून एका मोठ्या विचारात, एका शंकेत हरवला आहे. हा दिवा होता एका लहानशा गावातला. आणि त्याला ना सतत वाटायचं की आपण किती सामान्य आहोत, अगदी साधे, आपल्यात असं काही विशेष नाहीच. तो इतका निराश होता की स्वतःच्या असण्यावरच प्रश्न विचारू लागला होता. आणि त्याची अवस्था बघा. तो एकटा एका कोपऱ्यात शांतपणे बसलेला. आणि त्याच्यासमोरच दुकानात मोठमोठे चकचकीत रंगीबेरंगी दिवे, ते कसे झगमगत होते, सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होते. आणि साहजिकच होतं, लोक यायचे आणि त्या मोठ्या सुंदर दिव्यांनाच उचलून न्यायचे. हे सगळं बघून त्या छोट्या दिव्याचं मन अजूनच खट्टू व्हायचं. पण म्हणतात ना, प्रत्येक कथेला एक वळण असतं. तसंच काहीसं या दिव्याच्या आयुष्यातही घडतं. एक आशेचा किरण येतो. आणि तो येतो एका अशा व्यक्तीच्या रूपात, जिची नजर इतरांपेक्षा खूप खूप वेगळी होती. मग एक दिवस काय होतं, दुकानात एक आजी येते. खूप साधी, गरीब होती ती. तिच्याकडे ते महागडे, झगमगणारे दिवे घ्यायला पैसे नव्हते. पण तिची नजर काहीतरी खास शोधत होती, काहीतरी वेगळं. आणि मग तिची नजर पडते त्या कोपऱ्यातल्या छोट्या दिव्यावर. ती त्याला प्रेमाने उचलते आणि काय म्हणते बघा, "बाळा, तू छोटा आहेस, पण माझं घर तूच उजळवशील." अरे वाह! हे शब्द त्या दिव्यासाठी जणू काही संजीवनीच होते. त्या एका वाक्याने सगळंच बदलून टाकलं. त्याला जगण्याचा एक नवा अर्थ मिळाला. कारण पहिल्यांदाच कोणीतरी त्याचा आकार नाही, तर त्याच्या आतली प्रकाश देण्याची ताकद पाहिली होती. चला, आता कथेच्या सर्वात महत्त्वाच्या क्षणाकडे येऊया. ती रात्र आली, दिवाळीची रात्र. ज्या उद्देशासाठी त्या दिव्याची निवड झाली होती, तो उद्देश पूर्ण करण्याची वेळ आली होती. स्वतःच्या आतला खरा प्रकाश दाखवण्याची वेळ. त्या आजीने बघा किती मायेने त्या दिव्यात तेल ओतलं, वात सरळ केली आणि ती पेटवली. अगदी साध्या कृती होत्या ह्या, हो ना? पण ह्याच कृती त्या दिव्याचं आयुष्य कायमचं बदलणार होत्या. आणि मग जो काही तो दिवा उजळला, काय सांगू, त्याचा प्रकाश इतका तेजस्वी, इतका उबदार होता की विचारायची सोय नाही. आज पहिल्यांदाच त्याने स्वतःच्या आतला खरा प्रकाश, त्याची खरी ताकद जगाला दाखवली होती. विचार करा, फक्त एकच छोटा दिवा होता तो. पण त्याच्या प्रकाशाने ते आजीचं लहानसं घर कसं उजेडाने आणि आनंदाने न्हाऊन निघालं, यावरूनच तर कळतं की एका लहानशा गोष्टीचा प्रभाव किती किती मोठा असू शकतो. आणि हा जो अनुभव होता ना, ह्या अनुभवाने त्या दिव्याला एक फार मोठी गोष्ट शिकवली. त्याला स्वतःची खरी ओळख पटली. तो कोण आहे, त्याचं अस्तित्व काय आहे, हे त्याला समजलं. त्याच्या लक्षात आलं की अरे, मोठेपणा म्हणजे आपला आकार किंवा आपलं बाहेरचं रूप नाही. खरा मोठेपणा तर यात आहे की आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात किती प्रकाश पसरवतो, किती उजेड आणतो. खरं सांगायचं तर हेच या कथेचं सार आहे. म्हणजेच ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो? तर हेच की आपली एखादी अगदी छोटीशी कृतीसुद्धा खूप मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. म्हणूनच कधीही स्वतःला कमी समजायचं नाही. आणि आता जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा असा, अशी कोणती छोटीशी गोष्ट आहे जी आपण करून कुणाच्या तरी आयुष्यात थोडासा प्रकाश आणू शकतो? थोडा विचार करा. याचं उत्तर आपल्या प्रत्येकात जवळ आहे.